हो, माझा मुलगा शिवम 2 वर्ष IIBमध्ये त्याने नीटची प्रिपरेशनमध्ये घालवलेली आहे. मला त्याबद्दल थोडी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते आणि जी की IIBने सुद्धा त्याची ती गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आली आणि त्यांनी माझ्याकडे सांगितली, की "सर, जेव्हा टीम IIBचे लोक माझ्या घरी म्हणजे तो अभ्यास कसा करतो वगैरे हे तपासण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले, की "सर, ही इज गॉड गिफ्टेड. कितीही कठीण पेपर असला, स्कोअर कमी झाला, स्कोअर जास्त झाला, तरी तो सदा आनंदी असतो." आणि ही गोष्ट मला ऑलरेडी माहीतच होती. पण रिअली ही इज अ गॉड गिफ्ट फॉर अस. Hello everyone, myself Shivam Ramkishan Mutkure. I am an IIBN. I have given NEET exam in 2025 आणि मी 591 असा स्कोर केलेला आहे विथ ऑल इंडिया रँक 2082 अँड कॅटेगरी रँक 154. माझं 8वीपासूनच स्वप्न होतं की डॉक्टर बनावं. माझा भाऊ पण या फील्डमध्ये त्याचं प्रिपरेशन करत होता, तर त्याच्यामुळे माझाही इंटरेस्ट वाढला. त्यामुळे मी पण या फील्डमध्ये एंट्री घेतली आणि त्याच्यासाठी मला मदत केली टीम IIBने. इथं प्रवेश घेऊन खूप चांगली मदत झाली. कोचिंगमध्ये सर्व बायोलॉजी फॅकल्टी, फिजिक्स फॅकल्टी, केमिस्ट्री फॅकल्टीनी मदत केली. स्पेशली माझं स्वभाव म्हणजे असा कोड टाईप भित्रा होतो मी. तर जसंच मी टीम IIB जॉईन केली, तसंच टीम IIBनी सपोर्ट विथ सांगितले की असं हाऊ टू फॉलो ऑन कसं करावं, की हे कसं शिकावं, ते कसं शिकावं, फुल मदत केली. त्याच्यामुळेच मला माझ्यामध्ये ही ग्रोथ करता आली आणि त्यामुळेच मी आता 591 स्कोअर करून चांगल्या स्थितीमध्ये आहे. माझ्या पप्पांनी केलेले कष्ट, माझ्या फॅमिलीने केलेले कष्ट हेच माझ्यासाठी मोटिवेशन होतं. अँड अबाउट नीट 2025 पेपर, ते तर रिअली अनएक्सपेक्टेड होताच. कारण मागील 4 वर्षामध्ये जे ट्रेंड चालू होते, इझी क्वेश्चन्स, फॉर्म्युला बेस्ड, वन लायनर क्वेश्चन, ते यावर्षी आले नाही. प्रत्येक क्वेश्चन कन्सेप्च्युअल 2-2, 3-3 कन्सेप्ट यूज करून बनवलेला होता. हँड रिटन प्रत्येक क्वेश्चन, असा एकही क्वेश्चन म्हणजे जवळपास 90% क्वेश्चन असे एकही नव्हता की जे मागील इयर्समध्ये आले किंवा रिपीट झाले. प्रत्येक क्वेश्चन न्यू कॉन्सेप्ट बेस्ड. म्हणजे आम्हाला IIBमध्ये तर त्या कॉन्सेप्ट शिकवल्यात, पण त्या कॉन्सेप्ट अशा हाय लेवलला नेऊन असे क्वेश्चन बनवलेले होते. त्याच्यानंतर मी स्टार्टिंगला बायो स्टार्ट केलो, कारण आमच्या इकडे ट्रेंडच असा आहे, बायो आधी, मग केमिस्ट्री, मग फिजिक्स. मग जसंच मी बायोचा पेपर अटेम्प्ट केलो, क्वेश्चन लेंदी होते, वाचायला टाईम लागत होता. त्याच्यामुळे मग मला 1 तास जवळपास 10 मिनिट, 1 तास 10 मिनिट तर मला बायो सॉल्व करायला लागले. त्याच्यामुळंच थोडं हायपर झालो. केमिस्ट्रीमध्ये 45 मिनिट्समध्ये कसं तरी सर्कलिंग करून ट्राय केलो, तर केमिस्ट्री पण कंप्लीट झालं. 45 लास्ट मिनिट बाकी होते, तेव्हा फिजिक्सवर जम्प केलो. फिजिक्सचा फर्स्ट क्वेश्चन आला नाही, तर पुन्हा हायपर झालो. मग त्याच्यानंतर सेट नंबर 45चा फर्स्ट क्वेश्चन, आतापर्यंतचा टफेस्ट क्वेश्चन म्हणतात, ते आलं नाही. त्याच्यानंतर मग मी